नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर डेली करंट अफेअर लेक्चर सीरीज चालू केले विद्यार्थी मित्रांनो। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचे, कारण की विद्यार्थी मित्रांनो दररोज सकाळी 7 वाजता आपल्याला आपल्या चॅनलवर या डेली करंट अफेअर्स तुम्हाला बघायला भेटणार आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण जवळपास 4 ते 5 न्यूजपेपरचा स्टडी करून खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचे क्वेश्चन पेपर काढतो विद्यार्थी मित्रांनो। त्यामुळे या सिरीजचा तुम्हाला येणाऱ्या बऱ्याच भरतीमध्ये फायदा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि बरेच क्वेश्चन या सिरीजमधून कव्हर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचे आहे। चला जाऊया आपल्या प्रश्नांकडे आता। तर बघूया आपला आजचा पहिला प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये वन संरक्षणासाठी महाभारत वाटिकाची स्थापना करण्यात आली आहे? विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे आपल्या ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तराखंड या राज्यामध्ये। तर कशाची वन संरक्षणासाठी कशाची महाभारत वाटिकेची स्थापना करण्यात आली? तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तराखंडची राजधानी कोणती आहे? तर देहरादून आहे। आणि उत्तराखंडची स्थापना कधी झालेली आहे? तर 9 नोव्हेंबर 2000 मध्ये उत्तराखंडची स्थापना झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो। चला जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। बघूया पुढचा प्रश्न, नुकतेच आरिफ मोहम्मद खान यांनी कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली आहे? विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर मोहम्मद आरिफ खान यांनी कोणत्या राज्याची राज्यपाल म्हणून शपथ घेतली आहे? विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे बिहार राज्याची। कोणता आरिफ मोहम्मद खान यांनी राज्यपाल म्हणून शपथ घेतली आहे? बिहारची स्थापना कधी विद्यार्थी मित्रांनो? स्थापना वर्ष आहे 22 मार्च 1912 रोजी। विद्यार्थी मित्रांनो, राजधानी कोणती आहे? तर बिहारची पटना ही बिहारची राजधानी आहे विद्यार्थी मित्रांनो। चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे। तर विद्यार्थी मित्रांनो, समोरचा प्रश्न बघा, IMP क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी हा। 31व्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसची सुरुवात कुठे झाली आहे विद्यार्थी मित्रांनो? विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मध्ये मध्य प्रदेश। कुठे सुरुवात झाली 31व्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसची? तर मध्य प्रदेश झाले। मध्य प्रदेशची राजधानी कोणती आहे? तर भोपाळ आहे। मध्य प्रदेशमध्ये सुरू झाली। कुठं? भोपाळ येथे मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये 31व्या राष्ट्रीय बाल काँग्रेसची सुरुवात झाली आहे। उद्घाटन कोण केलं आहे? तर आपले मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी उद्घाटन केलेलं आहे याचं। आणि स्थापना कधी झालेली आहे आपल्या मध्य प्रदेशची? तर 1 नोव्हेंबर 1956 रोजी, आणि राजधानी आहे भोपाळ विद्यार्थी मित्रांनो। चला जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे। समोरचा प्रश्नसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे। 18वा सूर्यकिरण सैन्य अभ्यास नुकताच खालीलपैकी कोणत्या 2 देशांमध्ये आयोजित करण्यात आला आहे? याचं उत्तर आहे आपल्या ऑप्शन क्रमांक 3 मध्ये भारत आणि नेपाळमध्ये। कोणता? तर सूर्यकिरण अभ्यास कितवा? तर 18वा। लक्षातच ठेवायचा आहे कितवा? आपल्याला असं विचारू शकतात, हा सूर्यकिरण अभ्यास जो भारत आणि नेपाळमध्ये पार पडला तो कितवा आहे? तर 18वा आहे। त्याच्यामुळं हा महत्त्वाचा पॉईंट आहे आणि लक्षातच ठेवायचा आहे। चला जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने 2025ला सुधारणा वर्ष म्हणून घोषित केले आहे? आता महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षातच ठेवायचं आपल्याला। तो कोणत्या मंत्रालयाने घोषित केला आहे? तर याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक 1 मध्ये संरक्षण मंत्रालय। रक्षा मंत्रालयाने हा घोषित केला आहे वर्ष। कोणतं? तर सुधारणा वर्ष। कोणत्या वर्षाला? 2025 या वर्षाला सुधारणा वर्ष घोषित केलं आहे। कोणतं? तर संरक्षण मंत्रालयाने घोषित केलं आहे। चला जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे। आता बघा, प्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक डॉक्टर KS मणिलाल यांचे नुकतेच निधन झाले आहे। त्यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे। यांचे नुकतेच निधन झाले विद्यार्थी मित्रांनो। तर यांना कधी? तर याचा आपला उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मध्ये 2020 मध्ये यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे। बघा, लक्षातच ठेवा, महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षातच ठेवायचं आहे। कधी सन्मानित करण्यात आले? 2020ला। चला जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे। आता बघा आता असोचॅमचे महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? हे बघा, महत्त्वाचा पॉईंट आहे, तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। तर याचं उत्तर काय? 1 नंबर ऑप्शन मनीष सिंघल। असोचॅमचे महासचिव म्हणून कोणाची? तर मनीष सिंघल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे। कोणत्या राज्यामध्ये कोणता
काग्येद्य नृत्य महोत्सव सुरू करण्यात आला? महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा, कारण की नुकताच सुरू करण्यात आला आहे. कोणता? काग्येद्य नृत्य महोत्सव. तर कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आला आहे? याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक ए मध्ये, सिक्कीममध्ये. कोणता? काग्येद्य महोत्सव सुरू करण्यात आला आहे नुकताच. त्यामुळं महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षातच ठेवायचा आहे. आता बघा, 4 जानेवारी हा कोणता दिन म्हणून ओळखला जातो? लक्षात ठेवा. तर याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक सी मध्ये, जागतिक ब्रेल दिन. 4 जानेवारी हा कोणता? तर जागतिक ब्रेल दिन म्हणून ओळखला जातो. यासोबत आपण काय करू, एकदा जानेवारी महिन्यातले महत्त्वाचे दिनविशेष बघून घेऊ. आता बघा, 1 जानेवारी जागतिक कुटुंब दिन. लक्षातच ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे याच्यावर. 3 जानेवारी आंतरराष्ट्रीय मन शरीर आरोग्य दिन. तसेच 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिन. बघा, हाच आपल्याला प्रश्न विचारला आहे. 4 जानेवारी काय? जागतिक ब्रेल दिन. 6 जानेवारी बघा, 6 जानेवारी जागतिक युद्धातील अनाथ दिन. तसेच 6 जानेवारी हा पत्रकार दिन. कोण? तर आपले बाळशास्त्री जांभेकर, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ 6 जानेवारी हा पत्रकार दिन. आणि तसेच 6 जानेवारी हा काय? जागतिक युद्धातील अनाथ दिन. आणि 4 जानेवारी आपल्याला विचारायला जागतिक ब्रेल दिन. पाठच करून ठेवायचे आहे. 9 जानेवारी पृथ्वी परिभ्रमण दिन. 8 जानेवारी पृथ्वी परिभ्रमण दिन. तसेच 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिन, IMP आहे, लक्षातच ठेवा. 9 जानेवारी हा काय? तर प्रवासी भारतीय दिन. तसेच 10 जानेवारी जागतिक हिंदी दिन. 11 जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिन. 12 जानेवारी राष्ट्रीय युवक दिन. स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. बघा, 12 जानेवारी हा त्यांची जयंती दिवस काय? राष्ट्रीय युवक दिन म्हणून. आणि 14 जानेवारी हा माजी सैनिक दिन. 15 जानेवारी भारतीय सैन्य दिन. तसेच 15 जानेवारी हा राज्य क्रीडा दिन. लक्षातच ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा आहे. 15 जानेवारी हा राज्य क्रीडा दिन. तसेच 16 जानेवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिन. 19 जानेवारी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल दिन. तसेच 23 जानेवारी पराक्रम दिन. हा सुद्धा महत्त्वाचा आहे. किती? तर 23 जानेवारी काय? पराक्रम दिन. आणि 24 जानेवारी आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन. तसेच 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन. 25 जानेवारी राष्ट्रीय पर्यटन दिन. 25 जानेवारी तसेच राष्ट्रीय मतदान दिन. हा सुद्धा IMP आहे. 25 जानेवारी काय? तर राष्ट्रीय मतदान दिन. हा सुद्धा महत्त्वाचा आहे. तसेच 26 जानेवारी आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन. 26 जानेवारी आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिन. तसेच 27 जानेवारी नॅशनल जिओग्राफिकल दिन. आणि 28 जानेवारी माहिती गोपनीयता दिन. तसेच 28 जानेवारी हा भारतीय वृत्तपत्र दिन देखील म्हणून हे बघा महत्त्वाचं आहे. तसेच 28 जानेवारी काय? भारतीय वृत्तपत्र दिन. कोणता? तर 28 जानेवारी. आणि पत्रकार दिन हा बघा 6 जानेवारीचा आहे. तर तो काय? पत्रकार दिन बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ. आणि 28 जानेवारी का? हा भारतीय वृत्तपत्र दिन. 30 जानेवारी जागतिक कुष्ठरोग दिन. हा सुद्धा महत्त्वाचा आहे. 30 जानेवारी जागतिक कुष्ठरोग दिन. तसे 31 जानेवारी आंतरराष्ट्रीय झेब्रा दिन. हे काय बघितले आपण? जानेवारी महिन्यातले महत्त्वाचे दिनविशेष. चला जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. आता चंदू चॅम्पियन हा चरित्रात्मक चित्रपट कोणता? तर चंदू चॅम्पियन हा खालीलपैकी कोणाच्या जीवनावर आधारित आहे? विद्यार्थी मित्रांनो, हा करंटचा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. तर कोणता चित्रपट आहे? चंदू चॅम्पियन. विद्यार्थी मित्रांनो, हा आपला मुरलीकांत पेटकर हे आपल्या महाराष्ट्राचे आहेत. हे काय आहेत? स्विमर आहेत. आणि यांना आत्ताच 2024चा खेलरत्न पुरस्कार देखील भेटला आहे. 2024चा कोणता? तर खेलरत्न. विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा पॉईंट हे आहे. आणि यांच्या जीवनावर हा आधारित चित्रपट आहे. कोणता? चंदू चॅम्पियन. हे आपल्या महाराष्ट्राचे स्विमर आहे. आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी 4 जणांना खेलरत्न पुरस्कार भेटलेला आहे. त्यामुळे ते 4ही जण लक्षात ठेवायचे आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये त्यांच्याबद्दल पॉईंट घेतलेला आहे. वाटल्यास त्यांच्याबद्दल आपण परत डिटेल घेणार आहे. आणि हे जे मुरलीकांत पेटकर आहेत, तर यांच्यावर हा चित्रपट निघालेला आहे. कोणता? चंदू चॅम्पियन. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचे. आणि कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हे आपले स्विमिंग खेळाशी संबंधित आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचे आपले महत्त्वाचे करंट अफेअरचे प्रश्न संपलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे आपलं दिनविशेष आहे, जे आपण लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे परत एकदा सगळ्यांनी वाचून घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लेक्चर सिरीजला तुम्ही कंटिन्यू विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या एक्झाममध्ये आपल्या लेक्चर सिरीजमधून बरेच क्वेश्चन भेटणार विद्यार्थी मित्रांनो. कारण की विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये बघा आपण एक लोकमत विद्यार्थी मित्रांनो, तसेच लोकसत्ता विशाल विद्यार्थी मित्रांनो, तसेच
मटा आणि द हिंदू वगैरे, इंडियन एक्सप्रेस वगैरे असे न्यूजपेपर यूज करतो आहे. त्यामुळे येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला याचा 100% फायदा होणार आहे. कारण की येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला यातूनच क्वेश्चन दिसणार आहे. कारण की आपण बघितलं येणाऱ्या म्हणजे एक्झाममध्ये जास्तीत जास्त म्हणजे हायलाईट पॉईंटवर क्वेश्चन विचारला जातो आणि तेच आपण घेतो आहे. त्यामुळं ज्यांना क्वेश्चन सिरीज आपल्या लेक्चर सिरीज आवडली असेल ही डेली करंटची, यावर तुम्ही प्रतिसाद देत चला. तुम्हाला सिरीज कशी वाटते ते सांगत चला. म्हणजे तुमच्या येणाऱ्या कमेंटमधून, तुमच्या लाईकमधून, शेअरमधून यातूनच तुम्हाला अजून इन्स्पिरेशन भेटतं आणि लेक्चर रेकॉर्ड करायला म्हणजे तुम्हाला यूट्यूबवर अपलोड करायला अजून मला हे मोटिवेशन भेटतं. त्यामुळं तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पाठवा आणि 100% तुम्हाला या गोष्टीचा फायदा होणारच आहे. विद्यार्थी मित्रांनो, चला, थँक्यू.